नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. बघा, आज आपण आलेलो आहे पंढरपूर येथे आणि आपण बघणार आहोत, हे माझे भाऊ आहेत छोटे. तर ऑटोरन ब्लोअर प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे बघा. तर त्या ऑटोरन बद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांचं शंका अशी आहे की ऑइल कुठं टाकायचं, ग्रीस कुठं करायचं असतं. तर याची थोडक्यात आम्हाला थोडी माहिती द्या, बघूया काय सांगता. ठीक आहे मित्रांनो, नमस्कार. मी प्रवीण देठे. आपण आपले व्हिडिओ पाहतच असतात. तर नेहमी बघा, एक नवक्रांती ॲग्रो किंवा प्रथमेश ॲग्रो ही आपली दोन्ही एकच शाखा आहे. हो, तर बरोबर. इथं जे प्रोडक्ट भेटतात ते नाशिकला भेटतात आणि हा ऑटोरन ब्लोअर आपल्याला नाशिकलाही बघायला भेटतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांची एक अशी अडचण असते की आम्हाला ह्याच्याविषयी पूर्ण माहिती सांगा. म्हणजे ब्लोअर तर घ्यायचा आहे, त्याची पण माहिती सांगा, पण घेतलाय त्याची पण म्हणजे यूज कसा करायचा त्याची पण माहिती सांगा. आता ही सर्व माहिती आपण जाणून घेणारच आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की कशामध्ये चालवायचं आहे. आता पहिली गोष्ट शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न असा आहे की हा ब्लोअर आहे, ऑटोरन आहे, कशावर चालतो, इथून सुरुवात करूया. तर हा 7.5 HP इंजिन असणारा ऑटोरन म्हणजे सेल्फ, आपण बसूनही चालवू शकता, अगदी ह्याला उतरूनही चालवू शकता. बरेच जण ह्याला स्कूटर ब्लोअर, रिक्षा ब्लोअर पण म्हणतात. बनवता पण. हा, मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला 7.5 HP इंजिन, 26 LPMचा STP आणि रिडेलचे ट्यूबलेस टायर दिलेत. म्हणजे पाठीमागचे जे टायर दिलेत ते एकदम मोठे दिलेत. बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटतं की मग चिखलात चालेल का? अर्थातच चालेल चिखलात, पण का चालेल? तर ज्या ट्रॅक्टरचं वजन जास्त असतं आणि ह्या ब्लोअरचं आपलं वजन कमी असल्यामुळं आरामात चिखलात, जसा की जाड माणूस चिखलामध्ये जास्त घुसतो आणि काटकोळा माणूस जास्त घुसत नाही. तर ह्याचं वजन कमी असल्यामुळे हे चिखलामध्ये चालण्यास जास्त चालू शकतो, काही उपयुक्त प्रॉब्लेम नाही येणार. हो. आता याच्यामध्ये बघा, सेल्फमध्ये आहेत, पुढं 2 घेर आहेत फॉरवर्डचा आणि रिव्हर्सला एक घेर आहे. तर ॲक्सिलेटर केल्यानंतर पहिला सर्वप्रथम गिअर टाकायचा, ॲक्सिलेटर करायचा, रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक पुढे जाण्यास सक्षम आहे. तर पाठीमागच्या चाकाला ह्याला पॉवर दिलेला आहे. STP आपल्याला बंद अथवा चालू करता येतो. STPचं रिटर्न ॲडजस्ट आहे, कमी जास्त करता येतं. आता याच्यामध्ये 230 लिटरची याची टँक कॅपॅसिटी आहे. टँक अशी आहे की आपण ह्याच्यामध्ये उभा जर राहिलो तर हे हेवी टँक आहे, एवढं जड आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे काय, हे नोझल दिलेत, पाठीमागचे ब्रासचे नोझल दिलेत. हे नोझल आपण बाहेर केले, असे फिरवले, म्हणजे आतल्या ह्याला आटे आहेत, हे जर बाहेर फिरवले तर असं लांब प्रेशर जातो आणि जवळ फिरवल्यानंतर हा जवळ प्रेशर पडतो. म्हणजे जशी बाग आपली लांब आहे, जवळ आहे, किती लांब उंच झाड आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. आणि हे पॉईंट कशासाठी दिले नोझलला, तर हे हवा कॅच करून घेऊन हवेबरोबर आपल्याला पाणी सोडतं. त्यामुळे औषध कमी लागताना औषधाची बचत होते. हे बाहेरचे पण नोझल दिलेत, एकदम कमी पाण्यामध्ये चालणारे नोझल आहेत. बाहेरचे 4 म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स करून आपण चालवू शकता. आता हे टोटल आतले 10 आणि बाहेरचे 4 म्हणजे सगळे आपल्याला चालवायचे नाही, पण आपली झाडाची दिशा, उंची, त्या आणि वरची छतावर काही ठिकाणी द्राक्ष बाग अशी वरती मारावं लागते. मग त्या खालचे नोझल बंद करून वरचे चालू करायचे, ज्यावेळेस बाग असेल त्यावेळेस साईडचे चालू करायचे, वरचे बंद करायचे. अशा पद्धतीनं फवारणी असते ह्याची. ह्याला फॅन आहे, 24 इंचाचा फॅन आहे आणि जम्बो फॅन आहे, म्हणजे एकदम हेवी ड्युटी फॅन आहे. बघू शकता पाठीमागे तुम्ही, हेवी ड्युटी फॅन आहे, एकदम हवा वगैरे भरपूर मारतं. आणि बऱ्याच बागायतदारांना हे ब्लोअर काय घेतात, तर हवेबरोबर औषध आत गेलेलं त्याचा रिझल्ट चांगला मिळतो बागेसाठी, म्हणून हवेचा ब्लोअर हा घेतात. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची सर्व्हिसिंग, ऑइल बदली कशा प्रकारे आहे हे पण जाणून घेऊया. कशामध्ये वापरतात, तर डाळिंब आहे, द्राक्षी आहे, केळी आहे, मोसंबी आहे, इतर तुमचं कुठलंही फवारणीचं पीक असू द्या. अगदी काही शेतकरी मित्रांनी ढोबळी मिरची आणि टोमॅटो मध्ये पण वापरतात. तर ह्याची आता माहिती घेऊया. हे 4 स्ट्रोक 7.5 HP इंजिन आहे. ह्याच्यामध्ये 550 ml ऑइल बसतं. इथून ऑइल ड्रेन करायचा नट आहे, इथून ऑइल टाकायसाठी नट आहे. हा बाजूला इथून टाकायचं. हा, इथून टाकू शकता, आधी इथूनही टाकू शकता, पण आपल्याला बाहेर सोपा इथून टाकायचं. बरोबर. आणि ड्रेन नट इथं ह्या बाजूला इथं. ओके. आता याच्यामध्ये बघा, दुसरं STP ची ऑइल बदली कशी करायची, तर STP ला इथून ड्रेन नट आहे, STP चा इथून टाकायचा ऑइलचा नट आहे. आणि हे ग्रेसचे डबे आहेत. 2-3 फवारणी झाल्यानंतर ह्या डब्या बाहेर काढायच्या, ह्या डबीमध्ये ग्रेस भरायचा आणि डबी प्रेस करायची, म्हणजे ह्या पिस्टनला ग्रेस जातो. ओके. आणि याचा ऑइल बदली किती दिवसांनी याची ऑइल बदली आपण सरासरी वर्षांनी केली तरी चालतं, रेग्युलर वापर असेल तर. नाहीतर 2-3 वर्षांनी जरी केली तरी चालतं. आणि इंजिनची ऑइल बदली मात्र महत्वाची आहे. तुम्हाला सुरुवातीला 10 ते 20 तासात करून घ्यायची आहे कंपल्सरी. त्याच्यानंतर 50 तास,
आसपास करून घ्यायची. ओके. 550 ml फक्त ऑइल लागतं. ह्याला 20W40 ऑइल लागतं, ह्याला 20W40 ऑइल लागतं. चांगल्या ग्रेडचं ऑइल टाकणं महत्वाचं आहे, इंजिनची लाईफ वाढते. ओके. हे फिल्टर आहे, याच्यामध्ये पण ऑइल टाकावं लागेल. हा एअर Air फिल्टर आहे. filter. हा, याच्यामध्ये डस्ट मध्ये जर जास्त चालवत असलं तर ऑइल टाकणं गरजेचंच आहे. हा, हा. याच्यामध्ये म्हणजे काय अगोदरच काळजी हो, घेतली. याच्यामध्ये ऑइल लेवल दिलेले आहे. बरेच शेतकरी मित्र म्हणतील की हे कसं टाकायचं. हे टोपण बाहेर घ्यायचं, ह्याच्यामध्ये साईडचे कप्पे भरायचे आणि मग हे झाकायचं. आणि हे जे स्पंज आहे हे 2 पेट्रोलने स्वच्छ करत राहायचं वेळच्या वेळेला. म्हणजे ह्याच्यावरती दिलेच वॉर्निंग, एव्हरी 10 हॉर्स म्हणून दिले. त्या 10 तासानंतर आपल्याला हे स्वच्छ करायचं डस्ट मध्ये चालवत असताना. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता राहतं पाठीमागच्या गिअरबॉक्सचं. हा, आता गिअरबॉक्सचं आपण जाणून घेऊया. तर हा गिअरबॉक्स आहे. तर इथून ड्रेनचा नट आहे हा. इथं, आणि याच्यावरती आहे तो ह्याचा नट आहे. ऑइल तर भरायचं. इथून ऑइल भरायचं आहे. तर ग्रीस बऱ्याचशा का ऑइल आहे त्याच्यामध्ये? ऑइल आहे ऑइल. ओके. तर तर ते याच्यामध्ये भरायचं कसं, हा, तर सिरिंज इंजेक्शन आपलं सलाईनचं इंजेक्शन असतंय हा, किंवा मग जनावरांचं मोठं इंजेक्शन असतं, त्याला पाईप लावून हा. आपण बाहेरनं जरी आत नळी टाकली तरी हा. भरता येतं. एवढं काही अवघड नाही, 5 मिनिटाचं काम आहे, ऑइल भरून होतं. पण ते कधी बदली करायचं असतं काय? ते जास्त करून बदली करायची गरज पडत नाही. 2-2 हा. वर्ष ते ऑइल फिक्स राहतं त्याच्यामध्ये. राहतच. पण जर समजा कदाचित लेवल संपली, ऑइल संपून गेलं तरच विषय आहे तो. तरच भरू शकतो. त्याची काय भरायची गरज पडत नाही. ओके. आता हा पण गिअरबॉक्स आहे, ह्याच्यामध्ये पण ऑइल आहे. ऑइल टाकायचं नट इथे दिलेलं आहे. हा सॉरी, इथं नट आहे. तर इथून सुद्धा आपण इंजेक्शन ऑइल भरू शकता. अच्छा, मी इथून पण याला आता oil सध्या भरायचं. ऑइल भरलेलं व्यवस्थित असतंय. असतंय. कंपनीचं ऑइल भरलेलं. तुम्हाला जर भविष्यामध्ये गरज पडली 1-2 वर्षानंतर तर माहिती तर असावं माहिती म्हणून. असावं म्हणून ह्या गोष्टी सांगतो. ओके, ओके. आणि ह्याचं काढायचं कुठून ऑइल काय? कुठून ह्याचं. याचं ऑइल काढायचा विषय नाही, संपतच नाही ह्यातलं ऑइल. ओके. पण टाकायचंच फक्त. कधी लागेल तेव्हा ते टाकायचंय फक्त. टाकायचं फक्त. तर आता तुमचं झालं का सर्व? मी आजी बोलती ना आता. हा हा. बोला. तर मला काय म्हणायचं की नाशिकला चिखल्या लोकांनी इकडे यायला थोडंसं लांब पडते बरं का. बरोबर. मग त्याच्यासाठी आजीचं काय म्हणणं आहे की तिथं पण आपला शाप आहे. ही मुलगी माझी चालवती, ही माझा नातू चालवतो, ह्यांचा यूट्यूब चॅनल न प्रथमेश आग्रो यूट्यूब चॅनल पपई नर्सरी ह्या जवळ आहे. तर तिथं तुम्ही घेऊ शकता. हो. आणि तिथून इकडे यायचं म्हटलं तर थोडंसं लांब पडते. काय लोक इकडे या, काय लोक तिकडे जावा. तुम्हाला जसं सवड होईल तसं तुम्ही घेऊ शकता. हो, शेतकरी बंधू तिथं आहे ना. तुम्हाला सगळी माहिती भेटल. ही तुम्हाला सगळं मुलगा शिकलेला आहे. तुझं नाव काय प्रथमेश? नाव सांग तुझं. माझं नाव प्रथमेश आंबोले आहे आणि आपलं शॉप नाशिकमध्ये आहे, पपाया नर्सरी जाधव संकुलमध्ये. तुमच्या इथं सगळं भेटतं का? हो, आपल्याकडं अपोलो ट्रॅक्टर, ब्रश कटर आणि ऑटोरन ब्लोअर आणि सगळे अवजारे भेटते. सगळ्या वस्तू भेटतात का? हो. धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण हरी. ही आपली मुलगी आहे, ही माझा मुलगा आहे. हो. तर एकदम चांगल्या पद्धतीने आता आपण माहिती थोडक्यात ऐकलेली आहे बघा, अण्णांनी सांगितलेली आहे. तर तुम्हाला ब्लोअर घ्यायचा असेल, ऑटोरन ब्लोअर, तर नक्की व्हिजिट करा. नाशिक येते आणि पंढरपूर येते. तर सर बोलतील काय बोलायचं ते. तर आपल्याला जर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्रथमेश ॲग्रो या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि इतर शेतकरी गरजू मित्रांना ते फॉरवर्ड करू शकता. आपण इनोव्हेटिव्ह माहिती ब्लोअरची आणि इनोव्हेटिव्ह माहिती ब्लोअरची हा. आणि इनोव्हेटिव्ह मशिनरीची माहिती घेऊन येत असतो. तर धन्यवाद. नमस्ते. रामकृष्ण.